देशातलं पहिलं एसी रेल्वे स्टेशन लवकरच उभारलं गेलंय। बंगळुरूमध्ये देशातील पहिलं सेंट्रलाइज्ड एसी रेल्वे स्टेशन तयार केलं गेलंय। रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी एसी रेल्वे स्टेशनचा फोटो समोर आणलाय। एअरपोर्ट सारखं दिसणारं बंगळुरू रेल्वे स्टेशन 4200 फुटांपर्यंत पसरलंय। हे रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी 314 कोटींचा खर्च आलाय। इंजिनिअरिंग प्रवेशामधून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स म्हणजेच पीसीएम हे तीनही विषय सरसकट वगळलेले नाहीत। हे विषय तर विद्यार्थ्यांनी आधी शिकायचे आहेत आणि 12वीला घेतले नसतील तर अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षातच ते शिकावे लागतील। इंजिनिअरिंग प्रवेशासाठी 12 पैकी कोणत्याही 3 विषयात उत्तीर्ण होणं आवश्यक ठरवून पीसीएमची अट रद्द करण्याचा धाडसी निर्णय एआयसीटीनं जाहीर करता शैक्षणिक जगतात त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि एक ना अनेक प्रश्नांचा कल्लोळ हा सुरू झाला। सरकारी नोकर भरतीसाठी सप्टेंबरमध्ये सीईटी आयोजित करण्यात आली आहे। ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येते। सीईटी परीक्षेचं आयोजन करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनं एनआरएची स्थापनाही करण्यात आली आहे। केंद्राच्या ब आणि क वर्गातील पदांसाठी यातून भरती केली जाईल। आर्मी भरतीतल्या गैरप्रकारांसंदर्भात आर्मीनं तपास सीबीआय जवळ सोपवलाय। भरती प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार खपवला जाणार नाही असंही लष्करानं स्पष्ट केलंय। सर्व्हिसेस सिलेक्शन सेंटरमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी तपास सुरू असून चेन्नईमध्ये या प्रकरणी एका मेजर रँकच्या अधिकाऱ्यालाही अटक झाली आहे। याच पार्श्वभूमीवरती हा तपास सीबीआय जवळ सोपवण्यात आलाय। 8वी पास असणाऱ्यांना सुद्धा आता भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे। अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2021 पासून सुरू होते। 31 मार्च पर्यंत हा अर्ज करता येईल। अप्रेंटिस पदासाठी रेल्वे विभागातर्फे एकूण 182 जागांसाठी अर्ज निघाले। व्हॉट्सअपमध्ये लवकरच जबरदस्त नवीन फीचर्स येत आहे। मल्टी डिव्हाइस सपोर्टचा इंस्टाग्राम रील्सचा आनंद यात लुटता येईल। आता व्हॉट्सअपमध्ये आणखीन काही बदल केले जाणार आहेत, तर अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टीमवरती हे अपडेटेड फीचर्स उपलब्ध असेल। लग्नसराईचा मोसम सुरू झाला की सोनं खरेदीचा ओघ हा वाढतो। गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं घसरण झाल्याचं बघायला मिळतंय। गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंतचे सोन्याचे दर बघता तब्बल 11,000 रुपयांनी घट झाली आहे। जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 42,500 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो। विविध देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पश्चिम हार्बर आणि ट्रान्स हार्बर विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। हार्बर मार्गावरती कुर्ला वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक असणार आहे। तर पश्चिम रेल्वे मार्गावरती सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 मरीन लाईन्स ते माहीम स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या स्टेशन्सवरील प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून 50 रुपये केलंय। मात्र तरी देखील स्टेशनवरती जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत कुठलाही फरक पडला नाहीये। सध्या कोरोना काळामध्ये स्टेशन्सवरती प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातलगांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात दिसून येते। विदर्भात तापमान घसरलं असून 24 तासांपूर्वी नागपूरसह वर्धा, गोंदिया जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे तापमान खालावलंय। प्रादेशिक हवामान केंद्राने पुढच्या 3 दिवसात सर्वत्र जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा इशारा दिलाय। यामुळे पारा संत गतीनं वाढणार आहे। गेल्या आठवड्यावर दिलासा मिळालेल्या मुंबईला शनिवारी पुन्हा उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागलेत। कुलाबा केंद्रावरती 34.8 अंश तर सांताक्रूज केंद्रावर 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे। विशेष म्हणजे शुक्रवारच्या तुलनेने तापमानात जवळपास 5 अंशांनी वाढ झाली आहे। कोरोना कालावधीमधील अनुभवांमधून शहाणे होत मुंबई विद्यापीठानं डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर या अर्थसंकल्पात भर दिलाय। विद्यापीठाचा 2021-22चा 724 कोटी रुपये तरतुदींचा आणि 78 कोटी 53 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प शनिवारी रात्री सादर केलेला आहे। नाशिक शहरात होम आयसोलेशनचा पर्याय बंद करण्यात आलाय। शहरातील बाधितपैकी केवळ 30% रुग्णांवर दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत, तर बाकी 70% रुग्ण घरीच उपचार घेत आहेत। घरी उपचार घेत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा संशय येतोय आणि त्यामुळे प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पालघरचे 180 वराडी डेस्टिनेशन वेडिंगसाठी विमानानं राजस्थानला गेले असून हे वराडी पालघरमध्ये परतल्यावर त्यातल्या 3 कोरोनाची लागण झाली आहे।
यामुळे प्रशासन आता अलर्टवरती गेलं असून सर्वच्या सर्व 180 वार्डांना तहसीलदारांनी कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत। विशेष म्हणजे कोरोना लागण झालेल्या 3 व्यक्तींमध्ये 2 नगरसेवक असून 1 व्यक्ती प्रतिष्ठित विधितज्ञ आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 264 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे। धुळ्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून जिल्ह्यात 2246 कोरोनाचे रुग्ण सक्रिय आहेत। एकट्या धुळे शहरात 1294 रुग्ण उपचार घेत आहेत, तर जिल्ह्यात संध्याकाळपासूनच जनता संचारबंदी लागू झाली असून बुधवार सकाळपर्यंत ही संचारबंदी सुरू राहील। नंदुरबार जिल्ह्यात 24 तासात नव्या 214 कोरोना रुग्णांची नोंद आहे, तर 3घांचा मृत्यू झालाय। सर्वात जास्त रुग्ण हे नंदुरबार शहरातील असून यामुळे प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे। कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात ताडोबा व्यवस्थापनानं काही कडक निर्णय घेण्यास आता सुरुवात केली आहे। यानुसार आता मास्क शिवाय ताडोबात प्रवेश करणाऱ्या पर्यटकाला 1000 रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ताडोबामध्ये सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनांचं पालन करून पर्यटन व्यवसाय सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। मुंबई ठाण्याची चिंता वाढली असून एका दिवसात 3000 कोरोना रुग्णांची भर पडली आहे। ठाणे कल्याण डोंबिवलीच्या हॉटस्पॉटमध्ये अनेक निर्बंध लागू करून सुद्धा रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे। लोकल परिवहन सेवांमधील वाढती गर्दी, मास्क न वापरणाऱ्यांचे वाढतं प्रमाण यामुळे रुग्णसंख्या वाढतेय। तर शनिवारी मुंबईमधील रुग्णांच्या संख्येत 1708 रुग्णांची भर पडली आहे, तर 5 जणांचा मृत्यू झालाय। देशात कोरोना प्रतिबंधासाठी आणखी 6हून अधिक लसींची निर्मिती होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे। देशात आतापर्यंत कोरोनाच्या 2 लसींची निर्मिती करण्यात आली असून 71 देशांना या लसी देण्यात आल्या आहेत। आणखी अनेक देश लसींची मागणी करतायत। कॅनडा, ब्राझील आणि इतर विकसित देशही भारतीय लसींना उत्साहानं वापरतायत, असं हर्षवर्धन म्हणाले। एसटी आणखीन तोट्यात गेल्याचं समोर येते। निर्बंधांमुळे एसटीच्या प्रवासी उत्पन्नात घट झाली आहे। 25 दिवसात 100 कोटींचा फटका एसटीला बसलाय। सणासुदीच्या काळामध्ये एसटी प्रतिसाद तिला लावत नाहीये, तर नियमित गाड्यांना कमी प्रतिसाद मिळतोय। यामुळे होळीसाठी सोडण्यात येणाऱ्या सुमारे 600 जादा गाड्यांना प्रतिसाद मिळेल का या चिंतेमध्ये अधिकारी आहेत। देशात 15 वर्ष जुन्या सरकारी वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणास 1 एप्रिल 2022 नंतर परवानगी न देण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडलाय। यामुळे प्रदूषण करणारी अनेक वाहनं वापरातून बंद होतील। जुनी वाहनं मोडीत काढण्याबाबतच्या प्रस्तावित धोरणानुसार जुन्या वाहनाच्या मालकांना एक प्रमाणपत्र मिळेल आणि हे प्रमाणपत्र नवं वाहन खरेदी करताना सवलत मिळवण्यासाठी आणि नोंदणी शुल्कात सूट मिळवण्यासाठी उपयोगी पडेल। नाशिकच्या सटाणा आणि देवळा तालुक्यातल्या लोहणेर आणि ठेंगोडा परिसरातल्या गिरणा नदीपात्रात वाळू माफियांनी उच्छाद मांडलाय। बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्राचं अक्षरशः वस्त्रहरण सुरू आहे। प्रशासन याकडे डोळेझाक करून वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोप स्थानिक करतायत। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आदिवासी भागातील एका महिलेनं सयामी जुळ्या बाळांना जन्म दिलाय। या बाळांना जिल्हा रुग्णालयातील SNCU मध्ये ठेवण्यात आलंय। नाशिकमध्ये या सयामी जुळ्यांवरती शस्त्रक्रिया करणं अशक्य असलं तरी जिल्हा रुग्णालयामधून या बाळांना मुंबईला आणलं जाईल। वसई लोहमार्ग पोलिसांच्या डिटेक्शन टीमनं भाईंदर रेल्वे स्थानकामधून महिलेची पर्स चोरणाऱ्या एका चोरट्याला अटक केली असून प्रदीपिका दुबे असे या महिलेचं नाव आहे। तिने 24 फेब्रुवारीला भाईंदर रेल्वे स्थानकामधून एका महिलेचं सोन्याचं मंगळसूत्र आणि इतर साहित्य असलेली पर्स चोरी केली होती। वसई लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल झाल्यावरती रेल्वे स्थानकात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी महिलेचा शोध घेऊन पोलिसांनी तिला अटक केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये लग्न ठरत नसल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर येते। चरहोली भागामध्ये ही घटना घडली असून सागर विनायक बैतुले असं आत्महत्या केलेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वणीतल्या कोळसा खाणीमध्ये सीबीआयच्या व्हिजिलन्स टीमनं छापा टाकला असून वेकोलीच्या वणी उत्तर क्षेत्रातल्या कोलर पिंपरी कोळसा खाणीत हे पथक धडकलंय। खाणीमधून उचलल्या जाणाऱ्या कोळशामधील तफावत आणि रोडसेलमध्ये अनागोंदीबाबत झालेल्या तक्रारींवरून हा छापा टाकण्यात आलाय। अलिबागमधल्या बोडणी गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। या गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते। महिलांना पायपीट करत दुसऱ्या गावात जाऊन फुटलेल्या जलवाहिनीवरून पाणी भरावं लागतंय। पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावं लागत असल्यामुळे या महिला संतप्त झाल्या।
अवनी वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाला असून 8 मार्चला पेंचमध्ये दुसऱ्या वाघिणीच्या हल्ल्यात हा बछडा जखमी झाला होता। पेंचमधल्या तिरताल मागीतल्या पिंजऱ्यामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू होते। जवळपास 2 वर्ष तिरताल मागीतल्या बंदिस्त अधिवासात राहिल्यानंतर अवनीच्या बछड्याला खुल्या जंगलात सोडण्यातही आलं होतं, मात्र यात त्याचा मृत्यू झालाय। श्रीलंकेमध्ये बुरख्यावरती बंदी घालण्यात आली असून 1000हून अधिक मदरशांवरतीही टाळं लावण्यात येत आहे। श्रीलंकेचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री शरद वीरशेखर यांनी ही घोषणा केली आहे। मुस्लिम महिला बुरखा वापरत नव्हत्या, मात्र सध्या बुरखा वापरायला लागल्या असून धार्मिक दहशतवादाचं हे लक्षण आहे आणि यामुळेच बुरख्यावरती बंदी घालणार आहोत असंही वीरशेखर यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय। सुरक्षा दलाचं जम्मू काश्मीरमध्ये जॉईंट ऑपरेशन काल सायंकाळपासून सुरू आहे, याला यश आलंय। छत्रपतींचा विचार म्हणजे